केक म्हटलं की सगळ्याच लहान मुलांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. पटकन कुठे बाहेर गेलो की म्हणतात, आई हा स्लाईस केक घेऊन दे ना. आज आपण कोणताही ओव्हन, मैदा, बटर, दही काहीच न वापरता घरात ठेवलेल्या साहित्यात इतका मऊ लुसलुशीत जाळीदार बनाना चॉकलेट स्लाईस केक बनवणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला एक भांडं प्रीहीट करायला ठेवायचं, एक पातेलं ठेवलं, त्यामध्ये स्टँड ठेवायचा, झाकण ठेवायचं, याला गरम व्हायला ठेवूया, तोपर्यंत बॅटर करू. इथे मी 2 मध्यम आकाराचे केळी घेतलेले आहे. एका मिक्सर जारमध्ये हे केळी आपल्याला तुकडे करून घालायचे. तुमच्याकडे जरा जास्त पिकलेले केळी असेल ना तर तुम्ही तेच घाला, त्याने अजून जास्त छान चव येते. यामध्ये अर्धा कप साखर घालायची आहे, 1/4 कप तेल घालायचं आहे, साधं रिफाइंड ऑइल, अर्धा कप दूध घेतले, त्यातलं थोडंसं उरवते, आपण नंतर लागेल तसं वापरूया. इथे व्हॅनिला इसेन्स घाला किंवा मग अर्धा टीस्पून वेलची पूड घाला आणि हे मिक्सरला स्मूथ असं छान ब्लेंड करून घ्या. व्यवस्थित बारीक होतं, एकसारखी स्मूथ पेस्ट याची तयार होते. व्यवस्थित लम्प फ्री हे छान ब्लेंड झालेलं आहे. आता आपण ड्राय इंग्रेडियंट्स मिक्स करूया. केक करताना नेहमी ड्राय इंग्रेडियंट्स चाळूनच घ्यायचे. 1 कप सपाट भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 3 टेबलस्पून कोको पावडर घालायची आहे. इझिली किराणा दुकानात आपल्याला ही मिळून जाते. गोडाचा पदार्थ असला तरी 1 चिमूटभर मीठ घाला, 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे आणि हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचे. केक करताना बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा नक्कीच घालायचं असतो, त्याने केक जाळीदार, हलका, लुसलुशीत होण्यास मदत होते. हे सगळं आपण छान चाळून घेतलं ना की एकतर लम्प फ्री होतं, व्यवस्थित एकजीव होतं आणि एअरीसुद्धा होतं, पर्यायी बॅटरसुद्धा खूप छान तयार होतं. आता यामध्ये तयार करून घेतलेली ही संपूर्ण पेस्ट घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपण यामध्ये सोडा घातला आहे. सोड्यामध्ये दूध आणि हे सगळं साहित्य घालण्याआधी आपलं भांडं गरम असायला हवं. ज्या भांड्यात केक बेक करायचं आहे त्याला तेल, बटर पेपर लावलेला असायला हवा, मगच हे ओलं मिश्रण तयार करायचं. आपण तयार केलेली पेस्ट घालून मिक्स केलं. जे अर्धा कपमधलं दूध उरलेलं होतं ते घालून व्यवस्थित एकजीव करायचं. मध्यम घट्ट असं आपल्याला बॅटर करायचं आहे. खूप सैलसर हे बॅटर नसतं आणि खूप घट्टसुद्धा नाही. गहू पिठाच्या क्वालिटीनुसार 1-2 चमचे दूध एक्स्ट्रा आपल्याला लागू शकतं. इथे मला हे खूप घट्ट वाटलं म्हणून 2 टेबलस्पून दूध मी अजून घातलं आहे आणि परत एकदा मिक्स करून घेते. कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवणारच आहे. इथे मला एकूण अर्धा कप आणि 2 ते 3 टेबलस्पून एक्स्ट्रा इतकं दूध लागलेलं आहे. या पद्धतीची कन्सिस्टन्सी असावी. आपण सोडा घातलेला आहे म्हणून जास्त वेळ न घालवता भरभर हे बॅटर तयार करून घ्यायचं. याला ओव्हर मिक्ससुद्धा करायचं नाही, फक्त व्यवस्थित मिक्स होईल इतकंच. या पद्धतीची कन्सिस्टन्सी असावी. असेल तुमच्याकडे तर चोको चिप्स घाला, नाही घातले तरीही अगदी ऑप्शनल आहे. चॉकलेट आणि बनानाचा फ्लेवर यामध्ये खूप मस्त लागतो. कन्सिस्टन्सी एकदा जवळून पाहून घ्या. या पद्धतीची असावी, खूप सैल नाही आणि खूप घट्ट नाही. आधीच मी टीनला बटर पेपर लावून त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही कुकरचा डबा घेतला ना तरीही चालेल किंवा गोल टीन, स्क्वेअर टीन जो तुमच्याकडे असेल तो तुम्ही वापरू शकतात. पटकन यामध्ये संपूर्ण बॅटर काढून घ्यायचं आहे. बॅटर काढून झाल्यानंतर 2-3 वेळा याला ओट्यावर असंच टॅप करायचं, म्हणजे एअर बबल्स निघून जातात, केक एकसारखा बेक होतो. गार्निशिंगसाठी वरतून थोडे चोको चिप्स घालते, तुम्ही सुक्या मेव्याचे कापही घालू शकतात. चला आता केक बेक करायचा भांडा आधीच प्रीहीट झालेला आहे. त्यामध्ये टीन ठेवायचा व्यवस्थित आणि झाकण ठेवायचं आहे. मला चटका लागला, तुम्ही लागू देऊ नका, हळूवारपणे ठेवा. गॅस अगदी कमी करायचा आणि 45 मिनटं केक बेक करायचा आहे. सुरुवातीचे 30 मिनिटे झाकण उघडायचं नाही. 30 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात मला इथे केक बेक करायला एकूण 50 मिनिटे कमी आचेवर लागले होते. टूथपिक घालून पाहूया आणि अगदी क्लीन आली आहे, ओली निघाली नाही, म्हणजे केक व्यवस्थित बेक झाला आहे. मी 40 मिनिटांनंतर एकदा चेक केलं होतं, झाला नव्हता म्हणून अजून 10 मिनिटं होऊ दिला होता. मस्त असा केक बेक झालेला आहे. याला बाहेर काढून घ्यायचं. गरम गरम असताना डिमोल्ड करायचं नाही किंवा कटसुद्धा करायचं नाही. याला संपूर्ण गार होऊ देऊया. गार झाल्यानंतर मग आपल्याला काढून घ्यायचं आहे. तुम्हाला ओव्हनमध्ये बेक करायचं असेल तर 180 डिग्री सेल्सिअसला 10 मिनिटं ओव्हन प्रीहीट करायचा. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 40 ते 45 मिनिटं केक बेक करायला लागणार आहे. एकसारख्या रंगावर मस्त केक बेक झाला आहे. गार झाल्यानंतर मी काढून घेतला. थोडासा गरम होता पण आता विहान घाई करत होता, त्याला बाहेर जायचं होतं म्हणून मग मला कट करावा लागला. तुम्ही संपूर्ण गार होऊ द्या.
मस्त असे स्लाईस होत आहे आणि हा बनाना चॉकलेट स्लाईस केक मुलांना खूप खूप जास्त आवडतो. चवीला खूप अप्रतिम लागतो. अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरात ठेवलेल्या साहित्यात आपण तयार केलेला आहे. 100% नो फेल रेसिपी आहे. एकदा केला की 2 ते 3 दिवस मस्त टिकतो. याआधी मी नॉर्मल बनाना स्लाईस केकची रेसिपीसुद्धा दाखवलेली आहे, तिचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. छान अशा स्लाईस करून घेतलेल्या आहे. मुलांना खूप जास्त आवडतो. मुलांनाच काय, मोठ्यांना सुद्धा खूप आवडतो. अतिशय मऊ, लुसलुशीत, जाळीदार, स्पॉन्जी हा केक होतो. सगळ्या साहित्याचं प्रमाण इतकं अचूक आहे, गोडी परफेक्ट आहे, केळीची चव छान आहे, मस्त असा केक तयार झाला आहे. तुम्ही करतात का मंडळी हा स्लाईस केक? कमेंट करून जरूर कळवा. तुम्ही जरूर एकदा ट्राय करा. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा. रेसिपी आवडली असेल तर कृपया एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा. रेसिपी तुमच्या फ्रेंड्सला वगैरे शेअर करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर तिथे फॉलो जरूर करून घ्या.